कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत, त्यानंतर उपाध्यक्ष तानाजीदादा पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गडिंग्लज पंचायत समितीच्या या सभागृहामध्ये आढावा बैठक ही संपन्न झाली। ऐतिहासिक आढावा बैठक ही आज संपन्न झालेली आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली आढावा बैठक होती आणि ही बैठक ही खूप मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेली आहे। खूप चांगल्या जे काही अधिकारी आणि पदाधिकारी होते यांच्या कम्युनिकेशन मध्ये झालेली आहे आणि ही ऐतिहासिक बैठक होत असताना मात्र पत्रकारांना याची थोडी सुद्धा कल्पना नव्हती। तर तानाजी पाटील आहेत जिल्हा परिषदे उपाध्यक्ष, त्यांच्याकडून जाणून नेमकं रहस्य काय आहे, जी आढावा बैठक आहे खरोखर ऐतिहासिक झाली, चांगले अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या मध्ये सुसंवाद झाला, त्यातून जनतेला चांगले मार्गदर्शन होईल किंवा चांगला त्याचा उपयोग होईल। पण हे सर्व करत असताना पत्रकारांना तुम्ही बाजूला ठेवला, हे गुपित ठेवण्यामागचं नेमकं रहस्य काय होतं आणि ह्या मागे अधिकारी आहेत की पदाधिकारी? आणि आढावा बैठकीचा उद्देश हाच होता की तालुक्याचे प्रश्न आहेत ते तालुक्याच्या स्तरावर मिटले जावेत, म्हणून आम्ही जिल्हा परिषद प्रशासन सगळं म्हणजे सीईओ मॅडम असतील आणि सर्व विभागाचे एचओडी असतील सगळ्यांना या तालुक्यामध्ये घेऊन आलो होतो आणि ह्या तालुक्यातील जे बीडीओ आणि त्यांच्या अंतर्गत असणारे सर्व जिल्हा पंचायत समितीचे पदाधिकारी असतील त्यांना घेऊन एक पाऊल प्रगतीकडे आणि अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे ही कन्सेप्ट घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं आलो। आणि ह्या मध्ये लपवून छपवून ठेवण्यासारखं काय उद्देश नाही आहे, परंतु एक गोष्ट घडली की पत्रकारांना हे सांगितलं पाहिजे होतं, त्याच्याशिवाय ह्या गोष्टीचा प्रसार प्रचार जिल्ह्यामध्ये होणार नाही। परंतु अनावधानानं ही घटना घडली आज की बाबा पत्रकारांना या बैठकीला निमंत्रित करणं गरजेचं होतं, परंतु आमच्या प्रशासनाकडून ती गोष्ट राहून गेली। त्याबद्दल ठीक आहे, आपण आता पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे, कारण तो एक चौथा खांब आहे या व्यवस्थेमधला आणि त्या खांबाला जर बरोबर नाही घेतलं तर खऱ्या अर्थानं मग आपण ज्या पद्धतीनं आपण काय काम करतोय हे जर लोकांच्यापर्यंत जनतेच्यापर्यंत जर पोचत नसेल तर ते बरोबर नाही। त्या गोष्टीशी मी सहमत आहे, परंतु पुढील जे तालुक्यामध्ये आमचे दौरे होणार आहेत निश्चितच तुम्ही सांगितलेल्या गोष्टीमध्ये सुधारणा होईल। त्या तालुक्यातील जे प्रतिनिधी असतील, तुमचे वार्ताहर मीडिया असेल, इलेक्ट्रिक मीडिया असेल किंवा प्रेस मीडिया असेल तर प्रिंट मीडिया असेल तर सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करू। खूप चांगले विषय तुम्ही हाताळलेला आहात, प्रश्नांची सरबत्ती देखील झालेली आहे आणि त्याच पद्धतीने अधिकाऱ्यांनी देखील त्या पद्धतीने उत्तर दिलेले आहे। तर कशी सभा झाली आणि काय अपेक्षा आहे इथून पुढे, अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने कारभार केला पाहिजे? जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी म्हणून आम्ही काम करत असताना बेसिक जे ग्रामीण भागातले प्रॉब्लेम्स आहेत ते खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींना कळावेत आणि त्या लोकप्रतिनिधींच्याकडून त्या गोष्टीची किंवा त्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी त्या उद्देशानं आजची बैठक घेतली। सकारात्मक बैठक झाली। लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या जे आमचे जिल्हा परिषदचे 12 विभाग आहेत प्रत्येक विभागाच्या प्रमुखानं त्या ठिकाणी आढावा म्हणजे त्या विभागामध्ये काय काम चालू आहे, कुठंपर्यंत त्याची स्टेटस आहे किंवा कशा पद्धतीनं पूर्ण झालंय काम, या सगळ्यांची माहिती किंवा कर्मचाऱ्यांची कमतरता, पशुसंवर्धनमध्ये किती कर्मचारी आहेत, आरोग्य विभागात किती कर्मचारी आहेत, ग्रामपंचायत विभागात किती कर्मचारी आहेत किती, लागणार आहेत किती, ह्याचाही आढावा या ठिकाणी दिला। बांधकामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बांधकामांची परिस्थिती कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये आहे, 45% किती आहे, 65% कितीचा रेशो आहे, 100% पूर्णत्वाला गेलेली बांधकामं किती आहेत प्रत्येक विभागाची, ही सगळी माहिती आज पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी ऐकायला मिळाली। आणि ही माहिती ऐकत असताना या ठिकाणी इथल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ह्यांनीही बरेच प्रश्न या ठिकाणी मांडले जे त्यांना इथं माहीत आहेत, जे कृषी विभागाचे असतील, पशुसंवर्धन विभागाचे असतील, आरोग्य विभागाचे असतील, शैक्षणिक असतील, ते सगळे प्रश्न नोटेड केलेत आपण की जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद स्तरावर त्या प्रश्नांची सोडवणूक 100% व्हावी, कारण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। तो सोडवण्यासाठी 100% या आढाव्यातून जे काय प्रश्न आमच्या समोर आलेत ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये सोडवून या तालुक्याला न्याय द्यायचं काम आमचं असणार। पदाधिकाऱ्यांच्या विना काम करण्याची या अधिकाऱ्यांना सवय होती किंवा कर्मचाऱ्यांना, आता कसं वाटते, तुम्ही आता एक थोड्या दिवसापासून हा चार्ज घेतलेला आहे, कर्मचारी किंवा जे काही अधिकारी आहेत तुमच्या अंडर काम करतायत, थोडासा समन्वयाचा अभाव आहे या ठिकाणी, नाही असं म्हणणार नाही मी की पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये थोडंसं अजून अनकम्युनिकेशनचा भाग आहे की अधिकाऱ्यांना अजून पदाधिकाऱ्यांचे प्रॉब्लेम्स, पदाधिकाऱ्यांची म्हणणी, पदाधिकाऱ्यांनी सुचवलेली कामं त्याच्यावर करायची जी अंमलबजावणी आहे ते अंमलबजावणी करण्यासाठी थोडंसं मागं पुढं होतोय, परंतु काही सगळेच विभाग असे नाहीत
जे काही काही विभाग असे तत्पर विभाग आहेत की आमचा एखादा शब्द पडला किंवा एखादं आमचं पत्र गेलं पदाधिकाऱ्यांचे की त्याची 100% अंमलबजावणी करते. पण जे विभाग या ठिकाणी हेळसांडपणे करतात त्या 100% त्या विभागांना आम्ही आमच्या ज्या काही समिती सभा असतात, विषय समितीच्या सभा, त्या समिती किंवा स्टँडिंग मध्ये सगळे चिवडे असतात त्या ठिकाणी आम्ही अशा सूचना दिलेल्या आहेत की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे जे पदाधिकारी आपल्याला सूचना करतील किंवा एखादं पत्र देतील त्याची अंमलबजावणी पुढच्या 7 दिवसामध्ये आपण करणे बंधनकारक आहे अशा स्पष्ट सूचना द्यात. त्यापासून आमचं कम्युनिकेशन आता चांगलं चालू आहे. आढावा बैठक चालू झाल्यापासून आम्ही पाहतोय खूप मायक्रो लेवलला तुम्ही बघत होता, प्रत्येक अधिकाऱ्याकडे लक्ष होतं. कुठल्या विभागाचं काम चांगलं वाटतं आणि कुठल्या विभागाचं काम हे कमी वाटतं किंवा ते अद्याप मागे आहेत. आता व्यापक जर काम आहे या ठिकाणी तर घटक गावाचा जो मुख्य घटक असतो तो ग्रामपंचायत घटक असतो. त्यानंतर शिक्षण विभाग, नंतर आरोग्य विभाग. आरोग्याला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. आरोग्याचे बरेच प्रश्न या ठिकाणी मला निदर्शनास आले. काही ठिकाणी आपणाला वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असलेले निदर्शनास आले. एकच मेडिकल ऑफिसर या ठिकाणी तालुक्याला दिसतोय आणि काही कंत्राटी अधिकारी या ठिकाणी दिसतात. ही बाब गंभीर आहे. हे 100% आम्ही राज्य शासनाला कळवणार जिल्हा परिषदच्या माध्यमातून. जर हेल्थ जर आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल ग्रामीण जनतेचं तर ह्या ज्या त्रुटी आहेत आम्ही ज्या आज जाणून घेतल्या त्या त्रुटी आरोग्य विभागातल्या असतील, शिक्षण विभागातल्या असतील, काही जुन्या इमारती आहेत ज्या बऱ्याच वर्षाच्या आहेत त्या मोडकळीस आल्यात, त्यांची करंट रिपेअरिंग किंवा त्याची दुरुस्ती असेल ह्याचाही आढावा घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामपंचायतीमध्ये माणूस ज्यावेळी काम घेऊन जातो त्यावेळी बऱ्याच त्या माणसामध्ये शंका कुशंका, माणूस गेला की ग्रामसेवक नसतो, ग्रामसेवक असला की माणूस नसतो, त्यामुळं माणसाचा राग प्रचंड तयार होतो. त्यामुळं ग्रामपंचायत विभागामध्ये ही अजून बऱ्याच सुधारणा करणं मला या ठिकाणी जे वाटतंय ते मी सांगतो. ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागामध्ये या तालुक्यात आपल्याला कॉन्सन्ट्रेटली काम केलं पाहिजे. काय वाटते बीडीओने याच्यामध्ये लक्ष घालून हे विभाग जे आहेत हे पुढे नेण्यासाठी सक्रिय झालं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीट केलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? त्या पद्धतीने तुम्ही काय सूचना करताय? आता 100% प्रशासकीय भाग म्हणून बीडीओ हे काम करतीलच, पण लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे. हे जे आपली सिस्टीम आहे हे सिस्टीम ला 2 पाय आहेत. एक प्रशासनाचा पाय आहे आणि एक लोकप्रतिनिधीचा पाय आहे. दोन्ही पाय जर समान जातील त्यावेळी तो माणूस रेसमध्ये पुढे जाणार. एखादा पाय मागं राहिला तर 100% ती रेस आपण जिंकू शकणार नाही. या पद्धतीनं ह्या तालुक्याचे गट विकास अधिकारी असतील आणि ह्या तालुक्यातले जे जिल्हा परिषदचे पदाधिकारी, सभापती आणि पंचायत समिती सदस्य असे असतील, त्यांनी जर या तालुक्यासाठी या पंचायती समितीसाठी वेळ जर दिला आणि बीडीओच्या सोबत वेळ देऊन काम केलं तर निश्चितपणे बीडीओ जे जे प्रश्न मांडलेत त्याला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी करतील असे माझी अपेक्षा आहे. तर कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, त्या जागा भरती करायच्या आहेत. याशिवाय जिथे कर्मचारी असतात पण पाट्या टाकतात, काम करत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या विषयी काय केलं पाहिजे? आता अशा कर्मचारी जर निदर्शनास आले तर 100% ॲज अ सीओ मॅडमनी मगाशी डॉक्टर जॅस्मिन मॅडमनी सांगितलं की 100% त्यांना शोकाज काढा. आणि जर आपल्याला आपण ज्यावेळी व्हिजिट करेन आणि त्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये आपल्याला कमतरता आढळून आली किंवा त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यामध्ये किंवा त्या दप्तरामध्ये दिरंगाई आढळून आले तर 100% कारवाईचा प्रस्ताव शिवसाहेबांनी जिल्हा परिषदला मॅडमनी द्या म्हणून सांगितलंय. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अलर्ट राहावं. मी आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की येणारा काळ हा त्यांच्यासाठी थोडासा सावधानतेचा आहे. का सावधानतेचा आहे की जर एखादा कर्मचारी पहिल्या वेळी चुकला तर त्याला माफी, दुसऱ्या वेळी चुकला तर माफी, पण तिसऱ्या वेळी चुकल्यानंतर माफी हा शब्द आमच्या डिक्शनरीतनं काढलेला असणार आहे. 100% त्याच्यावर कारवाई करण्याचे प्रयत्न आमचे असणार आहेत. त्यामुळे त्यांनी सावध राहूनच इथून पुढे कामकाज करावं. स्थानिकच्या सदस्यांनी, पंचायत समिती असतील किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी ज्या काही समस्या मांडलेल्या आहेत याबाबत जिल्हा परिषद काय विचार करेल? आता मेडिकल ऑफिसर पाहिजे तर मेडिकल ऑफिसर देण्यासाठी तुमचा प्रयत्न गरजेचा आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मग ते शिक्षणाच्या बाबतीत असतील, ग्रामपंचायतच्या बाबतीत असतील किंवा इतर 12 तुमचे काही विभाग आहेत त्याच्या बाबतीत तुमची देखील तितकीच जबाबदारी आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून जबाबदारी वाढली आहे साहेब तुमची. बरोबर. खरं तर जिल्हा परिषदेमध्ये सगळ्या विभागांचा आम्ही प्राथमिक आढावा
आम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर घेतला की मिळून स्थायी समितीमध्ये सुद्धा सगळ्या जे 12 विभाग आमचे आहेत त्या 12 विभागांचा आम्ही आढावा घेतला आणि तो आढावा घेत असताना प्रत्येक HODना आम्ही ह्या सूचना दिल्या की बाबा काम करत असताना खालचा बेसिक घटक डोळ्यासमोर ठेवूनच आपण त्या ठिकाणी काम करा आणि जर आपल्या विभागामध्ये मनुष्यबळाची कमतरता असेल, कर्मचाऱ्यांची कमतरता असेल, त्या आढावामध्ये काही विभागामध्ये 30% 35% कर्मचाऱ्यांची आम्हाला कमतरता त्या ठिकाणी आढळून आली आणि ही कर्मचाऱ्यांची कमतरता आपल्या जिल्हा परिषदेमध्ये आढळून आल्यानंतर त्याच्यावर आम्ही असा विचार केला की ह्या ज्या रिक्त जागा आहेत ह्या रिक्त जागांच्या बाबतीत राज्य शासनाला त्या विभागांच्या मंत्र्यांना हे कळवून त्या जागा जिल्ह्यामध्ये जाहिराती काढून भरून सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये ती सोय करावी असं आम्ही त्यावेळी अध्यक्षांच्या मार्फत सूचित. काही ठिकाणी निधींची गरज आहे, खूप कमतरता आहे तिथे, त्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत, काही प्रश्न पुढे जाऊन होऊ शकतात. 100% होऊ शकतात. आता येणाऱ्या काळामध्ये 15वा वित्त आयोग आणि DPC मधून आम्हाला बराच निधी या ठिकाणी जिल्हा परिषदला प्राप्त झालाय. 15 वित्त आयोगाला 79 कोटीच्या जवळपास निधी प्राप्त झाला. आमचे सदस्य आता निवडून आलेले भाग्यवानच म्हणावे लागतील. त्याच पद्धतीने तालुक्यांनाही त्याच पद्धतीने लोकसंख्येच्या आधारावर निधी त्या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. कारण प्रशासकीय काळामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे केंद्र शासनानं 15 वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद पंचायत समितींना पाठवला नाही. 3 वर्षाचा जो पेंडिंग निधी होता तो एकदमच ह्या चालू आर्थिक वर्षामध्ये आला. त्यामुळं येणाऱ्या 26-27 या वर्षामध्ये प्रचंड मोठा निधी 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आम्हाला आल्यामुळं या जिल्ह्यामधले बहुतांश कामं जे प्रलंबित आहेत, प्रशासकीय काळातले असतील किंवा पूर्वीपासूनची कामं प्रलंबित आहेत, ती 100% निश्चितपणे त्याची सोडवणूक होईल असं मला वाटतंय. आणि DPC मधून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नियत्व आम्हाला दिलेलं आहे जिल्हा नियोजन समितीनं आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आता पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला 250-300 कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीनं दिलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात चांगलं काम ह्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून होईल ही अपेक्षा. गडहिंग्लज तालुक्यातील जनता भाग्यवान आहे. कारण जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये ही पहिलीच घटना अशी आहे की जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी अशी एकत्रित आढावा बैठक जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये कधीही आजपर्यंत झालेली नव्हती. परंतु जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत असतील आणि आमचे सर्व विषय समितीच्या सभापती असतील, आज CO मॅडम असतील, यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तालुक्याच्या स्तरावर सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि HODना घेऊन तालुक्यात जाऊन तालुक्याचे प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न म्हणजे ह्या तालुक्यासाठी एक सरप्राईज आहे. कारण पदाधिकारी आणि अधिकारी एकत्रित येऊन ज्यावेळी आढावा घेतात त्यावेळी निश्चितपणे त्या गोष्टीची ज्या उपस्थित झालेल्या प्रश्नाची सोडवणूक करणं त्या अधिकाऱ्यांना बंधनकारक असतं. कारण अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती आणि COच्या समोर त्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या बाबतीत इथं निर्णय झालेला असतो. त्यामुळे निश्चितच गडहिंग्लजकरांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. कारण गडहिंग्लजकरांच्यासाठी ही पहिली सभा जिल्हा परिषदची होती आणि त्यामध्ये सकारात्मक जे 12 विभागाचे निर्णय झाल्यात त्या निर्णयामध्ये जे काय निधी वाटपाचा विषय असेल, कर्मचाऱ्यांच्या भरतीचा विषय असेल, अपुऱ्या बांधकामांचा विषय असेल, रस्त्यांचे विषय असतील, तर प्राधान्यक्रमानं जर कुणाचे सुटणार असतील पहिल्या स्टेपमध्ये तर ह्या गडहिंग्लज तालुक्याचे सुटणार आहेत. त्यामुळे गडहिंग्लज तालुका हा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या बाबतीत लकी असणार आहे एवढं मला सांग. परत पुन्हा कधी सभा होईल जेणेकरून गडिंग्लजकरांना त्याचा रिझल्ट आलाय की नाही हे तुम्हाला देखील समजेल? गडिंग्लज 100% आपणाला ह्या ज्या मीटिंग आहेत तो वर्षातून 2 वेळा म्हणजे 6 महिन्यातून एकदा ही मीटिंग घेणं असं आम्ही नियोजन केलंय. ही पहिली मीटिंग, यानंतरची मीटिंग 6 महिने, कारण कोणत्याही गोष्टीचं अंमलबजावणीसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. निधीची तरतूद, त्या काम सुचवणे, त्याचा प्रस्ताव येणे, त्याचे एस्टिमेट करणे, त्याला प्रशासकीय तांत्रिक मंजुरी घेणे, टेंडर करणे, याला कालावधी लागतो आणि ह्या कालावधीला कमीत कमी एक 3-4 महिन्याचा अवधी देणं आपल्यासाठी गरजेचं आहे. म्हणून आपण 6 महिन्याचा गॅप त्यामध्ये ठेवलेला आहे. 6 महिन्यात आमचे हे पहिल्या टप्प्यातले सगळे आमचे तालुके झाले पहिले. आता तर नंतर पुढच्या 6 महिन्यात परत रिवाइजली आम्ही ह्या मीटिंग घेणार.